नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी पहिली ते 12वी शिकताय किंवा ITI डिप्लोमा करताय किंवा अंडर ग्रॅज्युएशन कोर्स करताय, जसं की सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करताय, म्हणजे पहिली पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत कुठलंही तुम्ही शिक्षण घेत असाल, तुमची आर्थिक परिस्थिती कमी आहे, तर कुठलीही परीक्षा न देता, फी न भरता HDFC बँकेतर्फे 75,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप दिली जाते। त्यामुळे नक्की फायदा घ्या, कारण की बघा इथे एक्झाम पण होणार नाहीये, महत्त्वाचं म्हणजे फी पण भरायची नाहीये। असं पण काही नाही की HDFC बँकेतच अकाउंट पाहिजे, कुठेही तुमचं अकाउंट आहे तरी तुम्ही याचा फायदा घेऊ शकणार आहात। सगळी माहिती सांगतोय, कारण की बघा मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे, अनेक जणांना स्कॉलरशिप मिळाली आहे, तुम्हाला सुद्धा मिळू शकते। फक्त अप्लाय प्रॉपर करायचं आहे। याला मेरिट कम नीड बेस्ड स्कॉलरशिप म्हणतात। मेरिट कम म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात ज्यांना जास्त मार्क पडले ते सिलेक्ट करता, आणि त्यातल्या त्यात ज्यांना गरज आहे, म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती कमी आहे, इथे इन्कम ग्रुप दिलाय, त्यापेक्षा जर तुमची इन्कम कमी असेल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळते। भारी आहे। असं काही नाही की SC STच पाहिजे, कुठल्याही कॅटेगरीत नसाल, कारण की ही प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे। त्यामुळे तुम्ही ओपन कॅटेगरीत आहात, OBC मधून आहात, SC ST मधून आहात, कुठल्याही कॅटेगरीत आहात, तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा घेता येणार आहे। त्यामुळे भारी व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय। अशाच माहितीसाठी नक्की चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता HDFC ची परिवर्तन म्हणून ही स्कॉलरशिप असते, जी की 2025-26 साठी आता आपण अप्लाय करू शकतोय। 30 तारीख शेवटची, म्हणजे 8च दिवस बाकी आहे। त्याआधी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट गोळा करून फॉर्म भरायचा आहे। सगळ्यात आधी मी तुम्हाला रिझल्ट दाखवून देतो, जसं की बघा 2024, आता 25-26 चालू आहे, त्यामुळे 2024 साठी ज्यांनी अप्लाय केलं होतं तर इथे बघा चेक रिझल्ट यावर क्लिक केल्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्हाला इथे दिसून जाईल। जसं की बघा मेरिट कम नीड बेस्ड स्कॉलरशिप आहे। मग बघा तुमचं नाव, ॲप्लिकेशन नंबर, कुठल्या स्टेटमधनं आहात, बघा तामिळनाडू, त्याच्यानंतर छत्तीसगड, गुजरात, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रमधून आहे अभिजित म्हणून, त्याच्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल करा, ओडिसामधून आहे, ऑल ओव्हर इंडियामधून दिलं जातं। बघा आता ही जी स्कॉलरशिप आहे कोणाला दिली जाते, पोस्ट ग्रॅज्युएटच्या किती विद्यार्थ्यांना दिली गेली आहे, 993 जणांना 75,000 रुपये दिले गेलेले आहे। त्यानंतर तुम्ही पुन्हा इथे आला, इथे जर बघितलं तर 2024 साठी कुठले आहे, तर इथे बघा ज्यांचं काय झालेलं आहे, अंडर ग्रॅज्युएशन करताय तर त्यांची लिस्ट, मग तुम्ही इथे सर्च करू शकता, तुमचा ID टाकून, मोबाईल नंबर टाकून सुद्धा इथे सर्च करू शकता। तर अशा प्रकारे रिझल्ट लागत असतो, जो की तुम्ही इथे चेक करू शकणार आहात। आता या वर्षीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं तर थोडक्यात हा प्रोग्राम काय ते माहित असलं पाहिजे। जसं की रिलायन्स झालं तर रिलायन्सचं रिलायन्स फाउंडेशन आहे, HDFC ची ही स्कॉलरशिप आहे, कोटकचं झालं, अशा भरपूर साऱ्या टॉप कंपन्या आहे। हे काय करतात, एक फाउंडेशन तयार करतात, जसं की रिलायन्स फाउंडेशन बद्दल तुम्ही ऐकून असाल, SBIचं फाउंडेशन आहे। तर हे काय करतात, दरवर्षी आपल्या इन्कम मधला काहीतरी टक्का चॅरिटी म्हणून अशा प्रकारची स्कॉलरशिप देत असतात, दरवर्षी देतात। या वर्षी नाही, मागच्या 2-1 वर्षापूर्वी पण मी व्हिडिओ बनवले। तर तीच ही स्कॉलरशिप आहे, ज्यामध्ये 3 प्रकारचे स्कॉलरशिप दिले जातात। सगळ्यात पहिलं म्हणजे स्कूल स्टुडंट। स्कूल स्टुडंट कोण, तर जे पहिलीपासून क्लास 1 पासून 12वी पर्यंत, किंवा 12वी नसेल करतात तर काही जण काय करतात 10वी नंतर डिप्लोमा करतात, राईट। मग डिप्लोमा करतात, किंवा काही जण 10वी नंतर ITI करतात, तर त्यांना पण। मग असं नाही की गव्हर्नमेंटच कॉलेज, प्रायव्हेट स्कूलमधून करताय, गव्हर्नमेंट स्कूलमधून करताय, प्रायव्हेट कॉलेजमधून करताय, कुठल्याही याच्यातनं करताय तरी तुम्हाला ही दिली जाईल। मिनिमम म्हणजे समजा तुम्ही आता 8वी साठी अप्लाय करताय तर 7वीत, म्हणजे जेव्हा तुम्ही आपला आता ज्या वर्षी ॲडमिशन घेतलंय त्याच्या वर्षाच्या 1 वर्ष आधी तुम्हाला कमीत कमी 55% पडले पाहिजे। आता मी समजा 11वीत ॲडमिशन घेतलंय तर 10वीत 55 पडले पाहिजे, 12वीत घेतलंय तर 11वीत पडलं पाहिजे, 5वीत घेतलंय तर 4थीत पडलं पाहिजे, म्हणजे ज्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलंय त्याच्या आदल्या वर्षी कमीत कमी 55% पडले पाहिजे। आता सिलेक्शनचा सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया, तुमचं फॅमिली उत्पन्न हे 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे। 2.5 लाखांच्या आत अनेक जणांचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पेक्षा कमी, खास करून ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांचं, तर त्यांच्यासाठी भारी आहे ना, कुठलीही एक्झाम द्यायची नाही आहे, इथे फक्त तुम्हाला डॉक्युमेंट द्यायची आहे आणि तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला इथे ही स्कॉलरशिप मिळते। किती बेनिफिट मिळतो, तर बघा पहिली ते 6वीला 15,000 रुपये फी नुसार आहे। जर का तुम्ही कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएशनला करताय तर 75,000 मिळत आहे। आता पहिली ते 6वी मध्ये 15 मिळत आहे,
7वी ते 12वी किंवा डिप्लोमा ITI पॉलिटेक्निक स्टुडंटला 18,000 मिळत आहे। मग यासाठी डॉक्युमेंट काय लागतात, डॉक्युमेंट जवळपास सगळ्यांसाठी सेमच आहे। पासपोर्ट साईज फोटो प्रत्येकालाच लागणार आहे, आधार कार्डचे झेरॉक्स लागणार आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जे असेल ते, करंट इयरचे ॲडमिशन प्रूफ, कारण की तुम्ही ॲडमिशन घेतलंय, शिक्षण घ्यायला अडचण येते आहे म्हणून हे आर्थिक मदत करताय, त्यामुळे ॲडमिशन घेतल्याची पावती लागणार आहे। बँकेचं पासबुक, तुम्ही जर लहान असाल 4थी 5वीचे असाल, तुमचं जर बँकेत अकाउंट नसेल तर तुमचे जे आई वडील आहे, पालक आहे, त्यांचं तुम्हाला इथे बँक अकाउंट लागणार आहे, त्याचं पासबुक लागणार आहे। इन्कम प्रूफ, तुमचं जे फॅमिली इन्कम आहे त्याचं प्रूफ लागणार आहे, मग तहसीलदार वगैरेकडनं तुम्ही ते घेऊ शकताय, अनेकांना हे माहिती आहे। त्याच्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये लॉकडाऊनमध्ये किंवा अशा काही परिस्थितीत कोणाचे आई वडील दगावले आहे, कोणाचा मृत्यू झालेला आहे, तर त्यांचं पण जर सर्टिफिकेट असेल तर ते जोडलं तर तुम्हाला मेरिटपेक्षा नीड जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला मिळण्याचे चान्सेस वाढतात। तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन प्रोसेस काय, तर इथून फॉर्म भरायचा तो पण मी तुम्हाला सांगतोय, आधी समजून घ्या। आता आपण काय बघितलं, 1ली ते 12वी किंवा डिप्लोमा ITI। आता अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे जे FY SY TY ला आहे त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे, दुसरी स्कॉलरशिप। मग तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे, मग BA BCom BSc कुठलंही ग्रॅज्युएशन BTech वगैरे MBBS जरी तुम्ही करताय, नर्सिंग वगैरे जरी करताय तरी तुम्हाला मिळेल। सेम 55% पडले पाहिजे आधीच्या एक्झाममध्ये, 2.5 लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, जनरल कोर्सेस करता म्हणजे BA BCom BSc करताय तर 30,000, आणि जर का प्रोफेशनल कोर्सेस करताय जसं की MBA वगैरे करताय तर 50,000 रुपयांची आर्थिक मदत एका वर्षात केली जाते, म्हणजे तुमची फी इथे वसूल होते आहे। डॉक्युमेंट तुम्हाला सेम लागणार आहे, अप्लाय प्रोसेस सुद्धा सेम आहे। ही झाली दुसरी, डेडलाईन 30 ऑक्टोबर आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढची जी आहे ती आहे जे पोस्ट ग्रॅज्युएशन करताय। पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे काय, जसं की बघा इथे दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता, जसं MCom करताय, MA करताय, हे जनरल कोर्सेस झालं, आणि प्रोफेशनल कोर्सेस कुठलं झालं, जसं की MTech करताय, MBA करतात, तर यांना काय मिळणार आहे, तर यांना इथे बघू शकता जनरल पोस्ट ग्रॅज्युएटसाठी 35,000 आणि प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएटसाठी 75,000, ज्याची जशी फी तशा प्रकारे स्कॉलरशिप देत आहे। मी यामध्ये डॉक्युमेंट काय लागणार आहे, तर डॉक्युमेंट सेम 55% मार्क पडले पाहिजे आधीच्या एक्झाममध्ये, 2.5 लाखांपेक्षा फॅमिली उत्पन्न कमी पाहिजे, आणि महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीमध्ये पालक आहे, कोणी दगावलंय काय आहे त्याचं सर्टिफिकेट असेल तर ते द्या। डॉक्युमेंट सेम आहे। ॲप्लिकेशन कसं करायचं, फॉर्म कसा भरायचा, तर बघा इथे दिले अप्लाय नाव, यावर क्लिक करायचं आहे। अप्लाय नाव यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे ही वेबसाईट आली आहे, मग रजिस्टर करू शकताय। पहिल्यांदा असाल इथे बडी फॉर स्टडी वेबसाईटवर हे आपल्याला घेऊन जात आहे, मग इथून तुम्ही जस्ट अप्लाय नाव म्हणायचं आहे। सगळ्यात आधी तुमची माहिती विचारतात किंवा गुगल सोबत लॉग इन करा। आता गुगल सोबत लॉग इन केल्यानंतर सक्सेसफुली आलंय, ओके क्लिक करतोय। त्यानंतर पुन्हा आपल्याला विचारतात की तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत आहात का, बसत असाल तरच इथे स्टार्ट ॲप्लिकेशन करा, तर मी बसतोय, तर मी इथे स्टार्ट ॲप्लिकेशन करतोय। मग हे विचारता आधी पात्रता आहे का, यस, बघा तुम्ही ॲटलिस्ट 55% पडले ना मागच्या वर्षी, तर यस पडले। फॅमिली इन्कम 2.5 लाखांपेक्षा कमी ना, हो, या दोनच मेन क्रायटेरिया, कारण की एक्झाम वगैरे घेत नाही आहे, फी वगैरे घेत नाही आहे, मग या दोन गोष्टींवर हे करणार आहे। ओके, मग बघा हा आपल्यासमोर फॉर्म ओपन झाला आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा। मग सगळे नाव डिटेल्स, ॲड्रेस, त्याच्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस, एज्युकेशन डिटेल्स, फॅमिली मेंबर, डॉक्युमेंट आपले अपलोड करायचे आहे, रेफरन्स, बँक डिटेल्स, बँक म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे पाहिजे ते बँक डिटेल्स, त्याच्यानंतर अबाउट युअर सेल्फ, त्याच्यानंतर यावर क्लिक करायचे, अपलोड करायचे। व्हेरिफिकेशनसाठी इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय करायचंय। आता अनेक जणांचा प्रश्न येईल, आधार कार्ड देणं सेफ का, तर ही जेन्युइन आहे। जेवढं पण HDFC झालं, रिलायन्स झालं, SBI झालं, यांच्या ज्या स्कॉलरशिप असतात या जेन्युइन, आणि हा यांचा पार्टनर आहे, बडी फॉर स्टडी हा यांचा पार्टनर आहे। या ही स्कॉलरशिपसाठी एक प्लॅटफॉर्म बनवला आहे जिथून विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकताय। प्रायव्हेटच नाही, गव्हर्नमेंटसाठी पण इथून तुम्ही अप्लाय करू शकताय। तर ज्यांना ज्यांना एलिजिबल आहे, ज्यांना फायदा घ्यायचा आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।